राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी कधी असा निवांत एकटा बसलो ना, मनात एक विचार येतो. एवढं वाईट घडतंय आजूबाजूला, एवढी परिस्थिती बिघडली आहे. कोणाचा कोणावर अंकुश नाही. लोकांच्याकडचे 4 पैसे लुबाडण्यासाठी बऱ्याच सिस्टीम काम करतात. आणि अशा निराशाजनक वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज परत जन्मले तर किती बरं होईल. बाबासाहेबांनी परत एकदा जन्म घेतला तर किती बरं होईल. अहिल्यादेवी होळकर आल्या तर काय काय चांगलं होईल. शिक्षणाचं महत्त्व त्यांना सावित्रीबाई फुले का असं म्हणजे वाटतं भाऊ आपलं. पण आज दुर्दैवाने म्हणावं लागतंय, आजच्या तारखेला राजे परत या ठिकाणी जन्म नका घेऊ. तुम्हाला भेटणार नाही तिथं संताजी, दानाजी आणि तानाजी. कारण इथल्या डोक्यात फिरत्यात फक्त अनाजी. लक्षात घ्या, ही परिस्थिती आजची. काय वस्तुस्थिती, काय घडलंय. पुण्यनगरी राजांनी जिथं सोन्याच्या नांगराने जमीन नांगरली, त्या पुण्यातली घटना सांगतो. 3 मार्च. आणि मार्ग कुठला? आता हा परिसर आहे ना, फार पुण्यवान आहे. ती पुस्तक अपुरी पडत्यान लिहायला. पुणे, सासवड, कोणाची समाधी आहे काय सासवडला सगळ्याला माहिती. जो मार्ग आहे पुणे सासवड दिवेगाठा मार्गे जातो. काय ते विहंगम दृश्य. आपल्या माऊलींची पालखी ज्यावेळेस जाते, पंढरीचा सोहळा, आणि त्या दिवेगाठात घडलेली घटना आज आपल्याला पाहिजे. 3 तारखेचा विषय. त्या परिसरामध्ये एक 10-15 दिवसापासून, आता ती कसं झालंय ते परिसराचं सांगतो तुम्हाला. तिथं घरची जी असन बाहेरची उराव बसलेली पण बरीच लय आल्यात. तुम्हाला सांगतो, कोणाची त्या साड्याचे डेपो, त्या सिठो मल्याचं ती राजस्थानाचे ते पदार्थ, हिपी बिहाऱ्यांनी कुठं काहीतरी मांडायचं, ती फुलकावणी पाण्याचं घालून लोकांना घ्यायचं. आणि आपली बुत्त तुम्हाला माहिती आहे, आपल्याला अक्कल असते तर आपण लोकांनी आपण व्यवसाय केला असतं ना. आपली बिगर राखलीच, बाप्पा मला हे खायचं की लावलीच गाडी साईडला. असंच चाललंय सगळं. आता कोणाची कोणावर काय कंट्रोल नाही. काय खावं काय प्यावं. पाणीपुरीचं गाडं आमकन तमकन. ह्या महामार्गावर किंवा ह्या रस्त्यावर सासवड हडपसर उड्डाणपूल ओलांडला की सासवडला रस्ता निघतो आणि एक आपला पुणे सोलापूरला जातो, इंदापूर मार्गे, बिगवण मार्गे. त्या आणि जवळ देवघाट 5-6 किलोमीटर असेल तिथून. इतक्या पवित्र जागेवर एक महिला, आता ही तिथं जे मूर्ती आहे, तिथं जे रूप आहे, बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या प्रकारे अनुभवलं. थोडीशी विमनस्क, वेडसर, अनाथ, तिला निवारा नाही. तिचा निवारा मोकळा आभाळ, जोपायला जमीन, हा तिचा निवारा. आणि अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा मेंदू पण तेवढा काम देत नाही. तो काम देत असता तर ती बिल्डिंगवाल्याला, वॉचमॅनला म्हणली असती, मला 4-5 घरची धुणं भांडी करायच्यात, मला काम मिळेल का? काहीतरी मिळलं असतं, कष्ट केलं असतं, ते काम मिळलं असतं. एक 6x6 पत्र्याची खोली, आडोसा, काहीतरी स्वतःचं गरठ असतं. तेवढं बऱ्याच अशा अवस्थेत गेलेल्या. कुणी जन्म दिला, कुणी लहानाची मोठी केली, कुणासंग लग्न केलं, काय काही माहीत नाही. पण ती थोड्या विमनस्क अवस्थेत फिरायची. पण आहे ती साडी, पिशवीतली एक साडी घालायची. ती डोक्याला सकाळच्या पारी उठली, पाणी लावून असं हे करायची. हा स्त्री जन्म फार वाईट, तुम्हाला सांगतो. त्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन अनेकांचा वेगवेगळा असतो. बऱ्याच जणांचा ती फक्त भोगाची वस्तू आहे, भोगजन्य, काय दिसती, मला बघाय मिळली तर बरी होईल, असे बरेच आहेत. त्यातले थोडे असे आहेत की 1 नाही 2 नाही बा, ती बाई आहे ना, कायदा मांडला की बाईचं तुम्हाला अवघड आहे भाऊ. लई डोक्याला ताण, लांबून नमस्कार चाला आपलं. कोण एखादा थांबतो, 10-20 रुपये देतं बी. पण त्या ठिकाणचे काही हॉटेलवाले आहेत, आपली लोक महाराष्ट्रीयन, किंवा बा येते फिरते किंवा हात असा करते, काहीतरी द्या. तर आपण कशी आहेत माहिती आहे ना, सगळं माशेवरचा उपास धरणार, म्हणजे आपलं असंच असतं सगळं. धरायचा खिचडी म्हणजे सटकून खाण्याची व्हायना, पण धरायचा बा. आषाढी एकादशी धरणार ही, आणि एक उपास धरतो. एक सात्विकता महाराष्ट्रीयन माणसाच्या आतमध्ये 100% देवत्व कुठंतरी जिवंत आहे.
मग आपली लोक, ए बाई दर बा, ए तिला एक वडापाव दे रे, 2 दे रे, असं म्हणजे काही संध्याकाळी जरी राहिलं ती जरी आली तरी त्याला लोक द्यायची. पण बऱ्याचपैकी लोकांना त्या माहीत झालं होतं की ही बाई बेवारस आहे, एकटी आहे. ही सगळी अशी परिस्थिती असताना त्या बाईवर नजर एक वासनंद ठेवून होता. आणि त्या वासनंदाने काय केलं, कुठं जाती काय, त्याला रेकी हा प्रकार मानतात. ती झोपती कुठं, राहती कुठं, खाती कुठं. कारण त्याचं लय उठणारं त्याला शांत करायचं होतं. तिथं ज्या योनीतून, ज्या त्याच्या स्वतःच्या आईच्या योनीतून ज्याने जन्म घेतला होता, त्याच योनीची विटंबना करण्याचा दुष्पाप करणार होता. फक्त ही दुसरी आहे ना, आपली आई नाही ना. अशी अवलादी झाला कशाला पाहिजेत महाराज परत जन्माला, हा काय नको. आता बघा, ती बाई फिरती, यांनी रेकी म्हणजे काय, पण ही अवलाद कोणी हे पण सांगतो तुम्हाला. प्रकाश बिभीषण माने, वय वर्षे 29, आणि राहणार आहे वडकीनाला, तालुका हवेली, जिल्हा पुणे. त्याच परिसर येतो, वडकीनाला समजतात त्याला. तिथे सकाळ प्रेस आहे का, पेपरवर ती मोठी प्रेस आहे बघा. माझं जाणं येणं असायचं 2006ला तिथं. सुपरवायझर येतो एका ह्याच्या, आणि ती तिथं हाय सुपर म्हणजे असन 12-14. बसल्या बसल्या मग मोबाईल असन काय बघत असन. माणूस इतका पद्धतशीरपणे स्वतःला संपवतोय आज. आणि माझं तेच हाजर संपू नका स्वतःला, जीवन फार सुंदर आहे. तुमच्याच्याने नाही भाऊ एखाद्याचं चांगलं करता आलं नका करू, वाईट नका करू, अशी तर आहे. शनी कुठं जाती काय जाते. आता ती कधी काय करायची, बस स्टँडचं ते स्टीलचं बांधलेलं असतं बघा, बाकडं असतं, तिथं जपायची. कधी बँक असते, बँकेच्या समोर तिथं जपायची. कधी एखाद्याचं दुकान आहे बा सरापाचं, कारण तिथं सीसीटीव्ही, तिला काय माहिती होतं सीसीटीव्ही काय तसं, तिला कळतच नव्हतं. पण ज्या ठिकाणी सीसीटीव्ही तिथं ती झोपत नसायची. ती झोपायची, हा काय डोकं लावित नसायचा. पण संधीची वाट बघत, आणि त्याला पाहिजे तशी संधी रविवार दिनांक 1 मार्च या रोजी रात्री 11 वाजता मिळाली. वडकी नाल्याच्या परिसरामध्ये एका झाडाखाली ती झोपलेली दिसली बा. 11 वाजल्यात. आता सगळे, आता सिटीतले लोक दुसऱ्या दिवशी सोमवारी कामाला जायचं म्हणलं ना की गर्दी कमी, लवकर झोपतात, वर्दळ कमी होती. ह्या वासनांदाला वाटलं आपलं इथं काम होईल बा. आता ह्याने आरोबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेतला, कारण तो जे करायला निघाला होता का भगवतीची विटंबना. आणि ध्यानात ठेवा, मन चिंते ते वैरण चिंते, ह्याने जे चितलं ही वाईटच होतं. तपास नसतो माणसाला की कुठून काय परिस्थिती तयार होईल. बघा आता, हा त्याला कळतच नाही, ती येडच त्याला काय, ती वासनांदच हात्यार उठलेलं त्याचं काय, ती केलं गार करायला. मग ते कसं प्रकारे गार झालं बघा. आता 200-400 रुपये तिकडे बुधवारी पड्डेत जायचं ना, 20 रुपयात तिकीट फाडून, काय तर आहे बा. ह्यानी काय केलं, मला इथं आपलं काम होईना, आता आता दरथोच ती झोपलेली असताना, बेवारस असताना त्या अवस्थेत लागला असं डोकला 11 वाजल्यात. शनी तिच्यावर हल्ला केला त्या महिलेवर. एका हाताने तोंड दाबून धरलं, दुसऱ्या हाताने लुगडं वर करायचा प्रयत्न केला. शारीरिक संबंध करायचे, अत्याचार करायचा होता ना असं. आता त्या महिलेचं बघा काय विषय. ती महिला बेवारस फिरते, किंवा ह्याच्या आधी कुठं असन, कुठून इथं आली असन, तिचं नाव गाव अजून तरी काय माहिती नाही. ह्याचा काय हेतू आहे, किंवा अशा प्रसंगाला ती सामोरी गेली असेल. आणि चांगल्या घरातल्या आपल्या तुमच्या आमच्या मुली आज बसने जायचं म्हणलं ना तरी लोक कुठं हात लाव, कुठं टच कर, हे चालू आहे बरं का जगात. इतकी नालायक दुनिया आहे. मग प्रत्येकालाच काय सेपरेट वाहनाने जावं का, असे वासनांत आहेत समाजात. हा टिपून टिपून मारले पाहिजेत. मी तर एक आता विशेष आवाहन करतो, यांचं उठायचं बंद झालं पाहिजे. ज्या लय चित्र आहे. कमीत कमी आपल्या घरातली की बाळी एवढा तरी विचार केला तरी काय फरक पडत नाही तुम्हाला. अशी लोक जाऊ द्या. आता इथं काय झालंय, त्या महिलेनी तिला त्याची काय करतोय का ही एवढे तिला जाणीव असं काय, ते पूर्ण विडी नव्हती किंवा काय नव्हतं. हा काय करतोय, साक्षात भगवती, साक्षात कालिका ही रूप आहे स्त्रीची. जी स्त्री आपल्या शिलाला जपते, जी स्त्री आपल्या आबरूला जपते, जी स्त्री सतमार्गी आहे, तिच्यात 100% अंश असतो. मी तर 1000 वेळा बोंबलून सांगितले कशाचा, देवीचा. उचपुरी होती, थोडी दिफाड होती, वय वर्ष 35 होतं. हा तर 29चा आहे. ही चुंगीवाला ती तर 35ची होती. तिच्या डोक्यात आली ही काय,
एका ठोक्यात लाथत गडी 2-3 पण ते आलं मला अवघड आहे भाऊ, ही तर आता काय अवघड झालं बा. जवळ आला की परत इतका बॉच करलाय, इतक्या लाथा घातल्यात, याला काय जुळा ना भाऊ ते शिवाय टाकलं. कवा माझी चुंगी शांत होई, काय चुंगी तुही उकाळत्या तेलात देऊन बुडवतोय चुंगी, अशी लोक आहेत. त्यांनी ती काय हटाना ती वासनांद. हा आता आमच्याकडे मांडवगण परिसर आहे, मरणाच्या गाय, वडगाव गाय आहेत. काय काय जण बाहेरचं डॉक्टर आणून त्या गाय आणलाय ना घरसात वळू पाळतात. तुम्हाला सांगतो त्याचं जर काम नाही झालं तर ती माणसंच होणार कधी कधी. ती राग असतो एक, त्याला ती पाहिजे म्हणजे पाहिजे असं. तसंच हे वासनांद प्रयत्न करायचं झटापट. त्या भगवतीने इतका तुम्हाला सांगतो, हा त्याची काय लीला असन देवाची, निकराचा प्रतिकार म्हणते त्याला, म्हणजे पूर्ण ताकदीनिशी याला प्रतिकार केला. याला काय ती जमून द्याय ना. मग ह्याच्या डोक्यातला तो राक्षस जो आपल्याला होता तो जागा झाला. तिला डोक्यात दगडाने असा थोडा वार केला, ती गरबाडली, तिथे एक नरड दाबलं आणि तो तिथून निघून गेला. नरड दाबल्यामुळे श्वास कोंडून तिचा मृत्यू झाला. 2 तारीख केली, 3 तारखेच्या सकाळी मात्र हा प्रकार सगळा निदर्शनास आला. खरी स्टोरी इथून चालू होते तुम्हाला सांगतो. पुणे तिथे काय उणे म्हणतो, पण तिथं बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ते तुम्हाला सांगता येणार ना आम्हाला सांगता, पण ते आहेत अस्तित्व त्यांचं. एका भगवतीची देवीची विटंबना झाली होती वाईट प्रकारे. ही असा प्रकार लेडीजन पडली बेवारस नामकन तमकं बघितलं ना. फुरसुंगी पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर पोलीस आयुक्त निखिल पिंगळे आयुक्त आहेत, ते आले स्वतः प्रत्यक्ष, सगळी टीम. युनिट 6चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, त्यांची टीम सगळी. त्यांनी बारीक, आता बघा पोलीस हा विषय असा असतो की पोलिसांनी जर मनापासून ठरवलं ना, त्यांना जर स्वतः ती गोष्ट त्यांनी पाहिली आणि त्यांनी जर ठरवलं ना, ठीक आहे नोकरी बिकरी ह्या गोष्टी ठीक आहे, आणि त्यांच्या मनात जर इच्छा राग उत्पन्न झाला ना की जो कोणी आहे ना त्याला पकडणार, कारण त्यांच्याकडे यंत्रणा असते तशी. हा ध्यानात ठेवा. तर ते प्रकार बघून त्यांनाच आयुक्त किंवा हे पोलिसांनाच वाईट वाटलं आणि आतल्यात ठरवून टाकलं. ही त्यांना जी भावना आहे ती वरून मिळाली, नियतीने दिली. ध्यानात ठेवा. टीम तयार केल्या, संपूर्ण परिसरातले सीसीटीव्ही फुटेज, संपूर्ण जे आता पोलिसांचं कसं असतं तुम्हाला सांगतो आतली गोष्ट. कोणता पोलीस अधिकारी सगळ्यात क्लास चांगला ग्रेट, तर त्याचं जे गुप्तचर म्हणजे जे खबरे आहेत ह्यांचा खबऱ्यांचं नेटवर्क जेवढं स्ट्रॉंग तेवढा तो, कारण माहिती अशीच होती. अशा गुप्त आणि सुप्त माहितीच्या आधारे सगळे सीसीटीव्ही फुटेज पाहिलं आणि मग हे अवलद उचलले. नाव काय आहे? प्रकाश बिभीषण माने, वय वर्ष 29, सुपरवायझर. उचललं संशयित म्हणून. मग योग्य प्रकारे त्याला विचारपूस केली कायदेशीर मार्गाने. ते झालं कबूल, मीच केलं. मला ते करूनच देत नव्हती, ते आमकन तमकन त्याचा तिथे आबरू लुटण्याच्या हिशोबाने मी हल्ला केला, हे ते लागलं. अत्यंत म्हणजे जटिल अशा प्रकारचा तपास पोलिसांनी केला. त्यांचं विशेष अभिनंदन पोलिसांचं. हा आता पोलीस हा तपास करतायत आपलं पोलीस दल की ही जिथे महिलेची ओळख पाठवायची. बऱ्याच काही गोष्टी असतात तांत्रिक, डोळ्यातले बुबळा असतात, थम्स असतात, म्हणजे थम्स म्हणजे अंगठ्याचे त्या रेषा वगैरे, कोण आहे तर काय सुंदर, पण त्या महिलेची अजून ओळख पटलेली नाही. पोलिसांचं काम चालू आहे, त्यांच्या प्रयत्नाला यश यावं. आणि आता तुम्ही तर लय घाबरता पोलिस, पण बऱ्याच वेळा लोकांना सगळं माहीत असतं कोण आहे काय, तरी पण लोक सांगत नाही. पण माझं हात जोडून विनंती आहे, चांगल्या कर्तबगार अशा अधिकाऱ्यांना जनतेने सुद्धा सपोर्ट केलं. मला माहिती आहे लोकांचा विश्वास पोलिसांच्या बद्दलचा कमी झालाय, पण केली पाहिजे, कारण तुमची एक मदत. आणि आता कसं आहे, नाव बी गुप्त ठेवलं, तुम्हाला कुठे अडचणी नाही येत नाही, असे गुन्हे उलगडायला आपल्या पोलीस प्रशासनाला तुम्ही मदत केली पाहिजे, ही माझी हात जोडून विनंती. ही घटना सांगणं फार गरजेचं होतं, कारण आज कुणीही सुरक्षित नाही अशी परिस्थिती तयार झाली आहे. कोण येतंय कोण जातंय काही कोणाची कोणाला मिळणार नाही. असंच चाललंय सगळं. अशी घटना आपल्या पुण्यात
किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये घडू नयेत असं मनापासून वाटतं. रामकृष्ण हरी माऊली.